माझ्या मुलाला म्हणजे विक्रांतला जर तुम्ही सोडवलं नाही ना वकील साहेब, तर तुमची जहागीरदार असोसिएट कायमची बंद करून टाकेन, अशी धमकी आता आमदार शिर्केने हर्षवर्धनला दिलेली असते. आणि हर्षवर्धनची चांगलीच झोप उडालेली असते. अशातच आता आमदार शिर्के फायनली तिथून निघून गेलेला असतो. पण हर्षवर्धनला मात्र चैनच पडत नसतो. आणि अशातच आता आदित्य बोलू लागतो, डॅड, अहो डॅड, काळजी करू नका. शिर्के काका रागाच्या भरात सगळं बोलून गेले आहेत, ते असं काही करणार नाहीत. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य, तुझ्यापेक्षा जास्त मी शिर्केंना ओळखतो. शिर्के असा माणूस आहे ना की त्यांनी जर ठरवलं तर ते काहीही करू शकतात. त्यामुळे आपल्याला काही ना काही केलंच पाहिजे. त्यावर आदित्य म्हणत असतो, म्हणजे म्हणजे म्हणायचं काय आहे डॅड तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता शेवटचा पर्याय, आपल्याला विक्रांतला सोडवावंच लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, हे शक्य नाहीये, हे तुम्हालाही चांगलं माहितीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, मलाही चांगलं माहितीये, पण आपल्याला हे शक्य करावं लागणार आहे. आणि अशातच आता हर्षवर्धनने थेट गळगुत्तेच्या सोबतीला असणारा माने इन्स्पेक्टर असतो त्याला फोन लावलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता गळगुत्ते हा त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये नसतो आणि तिथे फक्त माने असतो. माने बघतो हर्षवर्धनने फोन केला आहे. लगेचच आता माने एका कोपऱ्यात जाऊन फोन उचलतो. हर्षवर्धन बोलू लागतो, माने, काय करताय? त्यावेळेला माने म्हणत असतो, काही नाही सर, पोलीस स्टेशनमध्ये आहे. गळगुत्ते साहेब नाही आहेत म्हणून तुमच्याशी आता बोलू शकतोय. बोला, काय काम आहे? कशी आठवण काढलीत आज? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, माने, माझं एक महत्वाचं काम आहे आणि ते तुम्हीच करू शकता. हे वाक्य ऐकल्यावर माने म्हणत असतो, माहितीये मला, तुम्हाला विक्रांतला सोडवायचं आहे ना? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे वा माने, तुम्ही तर खूपच हुशार निघालात. त्यावेळेला माने म्हणत असतो, पण ते शक्य नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय शक्य नाहीये? अहो माने, हे तुम्ही बोलताय? त्यावर हर्षवर्धनला माने म्हणत असतो, हो हो हर्षवर्धन साहेब, खरंच हे शक्य नाहीये, कारण विक्रांतला कोर्टात शिक्षा झाली आहे. आणि ज्या व्यक्तीला कोर्टात शिक्षा होते ना, त्या व्यक्तीला असं तुरुंगातून सोडू शकत नाही, हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहितीये. त्यावेळेला मानेला हर्षवर्धन बोलू लागतो, अय माने, सगळं माहितीये मला, पण हे शक्य तू करू शकतोस माने. एक गोष्ट लक्षात ठेव, पैसा देतो तुला, पैसा, त्या बाबतीत हवा तेवढा पैसा. हे वाक्य ऐकल्यावर माने म्हणत असतो, काय हवा तेवढा पैसा? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, तुला माहितीये ना, त्या विक्रांतचा बाप आमदार आहे, हवा तेवढा पैसा फेकेल तुझ्या समोर. हे वाक्य ऐकल्यावर मानेची चांगलीच आता बोबडी वळलेली असते आणि मानेला थेट आपण श्रीमंत होण्याचे स्वप्न दिसू लागतात. आणि अशातच आता तिथे गळगुत्ते येणार आणि आलाच आहे जवळ असं जेव्हा मानेला कळतं, त्यावेळेला माने म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब, फोन ठेवतो मी, नंतर बोलतो, बहुतेक माझे साहेब आलेत. असं बोलून आता मानेने फोन ठेवलेला असतो आणि तेवढ्यात हर्षवर्धनही फोन ठेवतो. आदित्य म्हणत असतो, काय झालंय डॅड? काय म्हणाले माने? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, माने आपलं काम करणार, पण प्रत्यक्षात जाऊन मानेला भेटलं पाहिजे आणि मानेच्या थोबाडावर पैशाची बंडलं फेकली पाहिजेत. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आदित्य म्हणत असतो, डॅड, पण हे खूप रिस्की आहे. जे काही कराल ते सांभाळून करा, नाहीतर पुन्हा एकदा गोत्यात याल तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य, अरे असल्या गोष्टी आम्ही आधी किती केल्यात हे तुला माहिती सुद्धा नाहीये. तेव्हा तुझा जन्म सुद्धा झाला नव्हता, तेव्हापासून या क्षेत्रात आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, हो हो डॅड, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि अशातच आपण पाहतोय आता आदित्यला बाजूला करत हर्षवर्धनने थेट आमदार शिर्केला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, शिर्के साहेब, काळजी करू नका, तुम्हाला हवं तसंच होणार. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, म्हणजे वकील साहेब, काय म्हणायचंय तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अहो आमदार शिर्के, अहो तुमच्या मुलाला सोडवण्याचा पर्याय शोधून काढलाय मी. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, काय वाह वाह वकील साहेब, काय न्यूज दिलीत तुम्ही, मला तुमच्याकडनं हेच अपेक्षित होता. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आमदार शिर्के, आता 10 लाखाचा बंदोबस्त करा. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला आमदार शिर्के म्हणत असतो, अहो 10 काय, 20 लाख रुपये घ्या
आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, जेवढं सांगितलंय तेवढाचा बंदोबस्त करा. त्यावर आमदार शिर्केने हो हो बंदोबस्त रेडी आहे असं म्हणत आता थेट कुठे पाठवायचे पैसे असं विचारलेलं असतं. त्यावेळेला हर्षवर्धनने म्हटलेलं असतं, माझ्या ऑफिसमध्ये पाठवा. आणि त्यानंतर आमदार शिर्केने 10 लाख रुपये आपल्या माणसासोबत हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये पाठवलेले असतात. इकडे आपण पाहतोय आता आदित्याला रात्रभर झोप येत नसते. तो स्वतःशी बोलत असतो, डॅड जे काही करतायत ते चुकीचं आहे. कोर्टात ज्या व्यक्तीला शिक्षा झाली त्या व्यक्तीला असं तुरुंगातून सोडवणं योग्य नाही. उद्या जर मीडियाला किंवा जर कोर्टाला समजलं तर मात्र पुन्हा एकदा या केसचा उलगडा होईल आणि त्यानंतर या केसमधून एखाद्या आरोपीला अशा प्रकारे तुरुंगातून सोडवणाऱ्या वकिलाला कायमस्वरूपी शिक्षा होऊ शकते. त्याची वकिलीही रद्द होऊ शकते. आता खूप मोठं टेन्शन आदित्यला आलेलं असतं आणि आदित्य एकटाच बसला आहे. हे जेव्हा ऊर्जाने पाहिलेलं असतं, ऊर्जा आदित्यजवळ येते आणि बोलू लागते, आदित्य दादा काय झालंय, तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय. त्यावेळेला आदित्य म्हणत असतो, काही नाही ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आदित्य दादा तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसतंय. त्यावर आदित्य म्हणत असतो, ऊर्जा मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण आधी मला वचन दे की तू कोणाला काहीच सांगणार नाही. आणि हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आदित्य दादा मी कोणाला काहीच सांगणार नाही, पण प्लीज तुम्हाला काय सांगायचंय ते सांगा. त्यावर आदित्य म्हणत असतो, खरं तर मला हे तुला सांगायला नको पाहिजे, पण खरंच एका दृष्टीने पाहिले तर सांगायला सुद्धा पाहिजे असं वाटतंय. त्यावर आता ऊर्जा म्हणत असते, दादा प्लीज वेळ दौडू नका, सांगा ना. त्यावर आदित्यने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेलं असतं की डॅड आता आमदार शिर्केकडून 10 लाख रुपये घेऊन थेट त्या विक्रांतला सोडवण्यासाठी गळगुत्तेच्या सहकार्याला म्हणजेच मानेला लाच देणार आहेत. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काय म्हणजे हर्षवर्धन सर असा डाव आखतायत तर. त्यावर आदित्य म्हणत असतो, हो पण ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, ही कोणालाच बातमी कळता कामा नये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे तुम्ही म्हणताय तसा प्रयत्न करते मी, पण जर हर्षवर्धन सरांनी अति केलं तर माझा नाईलाज होईल आणि शेवटी मला विक्रांतला पुन्हा एकदा तुरुंगात पाठवावंच लागेल जर त्यांनी सोडवलं तर. त्यावेळेला आता आदित्य म्हणत असतो, जे काय ते आता तू बघ, मी यामध्ये तुझी काहीच मदत करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच आदित्यला कळत नसतं. इकडे आपण पाहतोय आमदार शिर्केच्या माणसाने हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये आणून दिलेले 10 लाख रुपये घेऊन हर्षवर्धन थेट आपल्या 4 व्हीलरने गळगुत्तेच्या पोलीस स्टेशन बाहेर पोहोचलेला असतो. आणि तिथे जाऊन त्याने आता गळगुत्तेच्या माणसाला म्हणजेच मानेला फोन केलेला असतो आणि म्हटलेलं असतं, माने मी तुमच्या पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला आलोय आणि 10 लाख रुपये घेऊन आलोय. तुम्ही आत्ताच्या आत्ता समोरासमोर विक्रांतला घेऊन या आणि 10 लाख रुपये घेऊन जा. हे वाक्य ऐकल्यावर मानेला आता पैशाची चांगलीच लालच सुटलेली असते आणि माने स्वतःशी बोलत असतो, या नालायकाला सोडवतो आणि 10 लाख रुपये ताब्यात घेतो. आणि अशातच आता गळगुत्ते एका कामानिमित्त पोलीस स्टेशनमधून बाहेर गेलेला असतो आणि त्याच वेळेला आता मानेने विक्रांतला तिथून सोडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण त्याआधी मानेच्या मनात आलेलं असतं की आधी 10 लाख रुपये ताब्यात घेतो आणि मग या कार्टूनला सोडवतो, नाहीतर उगाचच याला आधी सोडवलं आणि जर पैसेच ताब्यात नाही आले तर. आणि अशातच आपण पाहतोय आता माने थेट पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला आलेला असतो. आता समोरून येणाऱ्या मानेला पाहून हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, हा माने एकटाच काय येतोय, याने विक्रांतला बरोबर का आणलं नाही. आणि जवळ आलेल्या मानेला लगेचच हर्षवर्धनने विचारलेलं असतं, माने विक्रांत कुठं आहे. त्यावेळेला माने म्हणत असतो, अहो हर्षवर्धन सर, अहो असंच कसं काय मी त्याला सोडू. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुम्ही इन्स्पेक्टर आहात ना, तर तुम्हाला आधी प्रूफ हवाय. घ्या घ्या हे 10 लाख रुपये, जा 10 लाख रुपये घेऊन जा, पण त्या विक्रांतला सोडवा, मी इथेच थांबलोय. त्यावर माने म्हणत असतो, आत्ता कसं. आणि लगेचच मानेने ते 10 लाख रुपये बॅग ओपन करून पाहिलेले असते तर त्यात 10 लाख रुपये असतात. माने त्या पैशांवरून मस्तपैकी हात फिरत असतो. आता आधीपासूनच ऊर्जाची माणसं तिथे पोहोचलेली असतात आणि ऊर्जाने सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेलं असतं.
कसा माने त्या पैशाच्या बॅगवरनं हात फिरवत असतो ते सगळं काही व्हिडिओमध्ये आता ऊर्जाने रेकॉर्ड केलेलं असतं. आणि त्यानंतर माने ती बॅग घेऊन तिथून पोलीस स्टेशनच्या आसपास गेलेला असतो आणि थोड्या वेळाने थेट तो आता विक्रांतला सोडवून त्या हर्षवर्धनच्या गाडीजवळ आणून सोडतो. आणि लगेचच आता माने म्हणत असतो, हर्षवर्धन सर, तुम्ही मला 10 लाख रुपये दिलेत म्हणून या नालायकाला सोडवलंय मी. त्यावर हर्षवर्धनच्या बाजूला असलेला विक्रांत म्हणत असतो, ए कुत्र्या, काय बोललास तू मला, नालायक, तुझ्या बापाचं खातो का रे मी. असं सगळं बोलून विक्रांतने पुन्हा एकदा माती खाण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच वेळेला हर्षवर्धनने विक्रांतला शांत केलेलं असतं. अरे गप्पा बस, तुला आधीच सांगितलंय, तुझा राग तुला खूपच मातीत गाडणार आहे. तुला तुला समजत कसं नाही. अरे माने तुझा राग कमी करण्यासाठी तुला राग आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यावर विक्रांत आता गप्पा बसतो. आता सगळं काही पाहिल्यावर शेवटी ऊर्जाने रेकॉर्डही केलेलं असतं की विक्रांत आता हर्षवर्धनच्या गाडीत बसला आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता माने म्हणत असतो, चला लवकरात लवकर इथून निघा, इथे जास्त वेळ थांबणं योग्य नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे. आणि मग लगेचच आता हर्षवर्धन विक्रांतला घेऊन तिथून निघतो आणि मानेही आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जातो. अशातच आता ऊर्जाकडे चांगला स्ट्रॉंग पुरावा असतो की या विक्रांतला हर्षवर्धनने सोडवलंय मानेच्या मदतीने. आणि अशातच आपण पाहतोय अचानकपणे आता ऊर्जा सोशल मीडियावर लाईव्ह गेलेली असते आणि तिने असं म्हटलेलं असतं, मी ऊर्जा शौर्य जहागीरदार म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार यांची सून. मी काल एक केस जिंकली हर्षवर्धन जहागीरदारांच्या विरोधात जाऊन. आणि त्या केसचा निकाल असा होता की विक्रांत शिर्केला कोर्टाने तुरुंगवास भोगायला भाग पाडलाय. पण त्याच विक्रांत शिर्केला आता हर्षवर्धन सरांनी माने नावाच्या एका पोलिसाला 10 लाख रुपयाची लाच देऊन सोडवलंय. हे वाक्य आता ऊर्जाने सोशल मीडियावर क्लिअरली म्हटलेलं असतं. आणि ऊर्जा लाईव्ह असल्यामुळे असंख्य लोकांनी तिला सपोर्ट केलेला असतो. लाईव्ह असलेल्या ऊर्जाचं आता बोलणं इन्स्पेक्टर माने ही पोलीस स्टेशनमध्ये ऐकत असतो आणि त्याची चांगलीच झोप उडालेली असते. इकडे इन्स्पेक्टर गळगुत्तेही आता थेट ऊर्जाचं लाईव्ह आलेलं सेशन पाहत असतो आणि त्याला कळून चुकलेलं असतं की मानेनेच हर्षवर्धनने दिलेल्या 10 लाखापुढे झुकून विक्रांतला सोडवले आहे. आणि अशातच आता इन्स्पेक्टर गळगुत्तेने लगेचच मानेला फोन लावलेला असतो की माने, काय केलं तुम्ही, हे विक्रांतला सोडवलात तुम्ही. त्यावेळेला माने म्हणत असतो, नाही 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 सर, मी नाही सोडवलं. त्यावेळेला इन्स्पेक्टर गळगुत्ते म्हणत असतो, तुमची न्यूज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, तुम्ही सुद्धा पाहिलीच असेल. लक्षात ठेवा माने, हे लाईव्ह चाललंय आणि ऊर्जासारखी बाई अजिबातच खोटं काही बोलणार नाही. ती वकील आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि ती असं सुद्धा म्हणते की तिच्याकडे सडसडीत पुरावा सुद्धा आहे. तिच्याकडे तो व्हिडिओ आहे ज्यात तुम्ही 10 लाख रुपये घेतले आहे आणि विक्रांतला सोडवलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता माने म्हणत असतो, सर सर, माझ्याकडनं खूप मोठी गलती झाली, मला माफ करा सर. 10 लाखाच्या नशापायी मी काय करून गेलो मला काही कळलंच नाही. सर प्लीज आता या सगळ्यातून मला सोडवा. त्यावर इन्स्पेक्टर गळगुत्ते म्हणत असतो, आता मी काहीच करू शकत नाही, आता जे काय होईल ना माने, ते भोगायला तयार राहा. असं म्हणत आता इन्स्पेक्टर गळगुत्तेने मानेला चांगलंच डिवचलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता सोशल मीडियावर ऊर्जाने तो व्हिडिओ व्हायरल केलेला असतो ज्यात क्लिअर दिसत असतं हर्षवर्धनने 10 लाखाच्या बदल्यात विक्रांतला मानेच्या मदतीने सोडवलेलं असतं. आता हर्षवर्धनने जे काही केलंय ते ऊर्जाने सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे आता मीडियाने हा मुद्दा उचलून धरलेला असतो आणि मीडियाने आता हर्षवर्धनच्या घराबाहेर चांगलाच गोंधळ घातलेला असतो. शेवटी नाईलाजास्तव हर्षवर्धनला पुन्हा एकदा आता आमदार शिर्केला फोन करत, प्लीज विक्रांतला माझ्याकडे पाठवा, त्याला आता पुन्हा एकदा तुरुंगात सोडावंच लागणार आहे, मी पुन्हा काहीतरी ट्रिक करतो. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतात, तुमच्या या सुनेला ऊर्जाला काही अक्कल आहे की नाही? अहो तुमचाच कसा काय ती चेहरा सगळ्यांसमोर उघड पडते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आमदार साहेब नका काळजी करू तुम्ही, अहो वकील आहे मी काही ना काही ट्रिक शोधून काढीन, पण प्लीज आता विक्रांतला पाठवा. आणि शेवटी हर्षवर्धनकडे विक्रांतला पाठवण्यात आलेलं असतं आणि पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या ताकदीपुढे आता हर्षवर्धनची ताकद पूर्णपणे कुमकुवत झालेली असते आणि शेवटी हर्षवर्धनने विक्रांतला पुन्हा एकदा तुरुंगात पाठवलेलं असतं आणि तेही ऊर्जाच्या
चिडलेल्या स्वभावामुळे. आणि अशातच आता हर्षवर्धन ऊर्जाला म्हणत असतो, तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला किती वेळा समजवलंय माझ्या मॅटर मध्ये पडायचं नाही. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर चुकताय तुम्ही, हे मॅटर तुमचं नाहीये, तर हे मुळात मॅटर माझं होतं, यात तुम्ही दखलंदाजी करताय. विक्रांतला तुरुंगातून सोडवण्याची तुम्हाला काहीच गरज नव्हती. तुम्ही तर तुमच्या मुलीचं लग्न विक्रांतशी लावणारच नाही आहात. मग का तुम्ही त्याला सोडवण्याचा अट्टहास करत आहात? त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, काही गोष्टी तुला माहिती नाही आहेत, त्यामुळे तू एकदम खोलात जाण्याचा प्रयत्न करू नको. त्यावेळेला विक्रांतला आता जर तुम्ही सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न केलात तर लक्षात ठेवा हर्षवर्धन सर, मी तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी आता थेट ऊर्जाने हर्षवर्धनला दिल्यामुळे आता तिथे असलेली विजया म्हणत असते, ए दीडशाने, माझ्या नवऱ्याला कोणत्याही प्रकारची धमकी द्यायची नाही हा, आधीच सांगते. स्वतःला शहाणी समजत असशील पण ते घराबाहेर, घरात नाही. घरात माझाच नवरा डॉन आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई अहो तुम्ही उगाच चुकीचा गैरअर्थ काढताय. मी हर्षवर्धन सरांना फक्त ताकीद देते की प्लीज चुकीचं वागू नका, कारण चुकीचं वागल्यामुळे आज नेमकं काय घडलंय हे त्यांना चांगलंच कळलंय. त्यांचा असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ना, ज्याच्यावर लोक थुकतायत. हे वाक्य ऐकल्यावर विजय म्हणत असते, काय काय म्हणालीस तू? शब्द जपून वापर, नाहीतर तुझं थोबाड फोडायला किंवा तुला लोणून काढायला मला फारसा वेळ लागणार नाही. त्यावर आता थेट शौर्य म्हणत असतो, मॉम काय बोलतेस तू हे? असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? त्यावेळेला विजय म्हणत असते, का का चुकीचं बोलली मी? जरा तरी विचार कर, तुझ्या बायकोला जरा तरी अक्कल असते ना, तर ती स्वतःच्या सासऱ्यांच्या विरोधात गेली नसती. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, मी माझ्या घरातल्यांच्या विरोधात जात नाहीये. जे माझ्या प्रोफेशनच्या विरोधात जातील त्या व्यक्तीला मी असं सहजासहजी जगू देणार नाही. असं बोलल्यामुळे आता विजयाला जास्त चिड आलेली असते. मित्रांनो, आज जे काही ऊर्जाने केलंय ते अगदी योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.